लक्ष द्या. संकल्प 3 करायचे. किती संकल्प रे? पटकन संकल्प किती करायचे? 3 संकल्प. का? एक, ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं आडनाव गोरड. गोरड अक्षर किती रे? वाडीच गोरड पाहुण्यांचे आहे. अक्षर किती? गोरड 3. ज्याचं कीर्तन आहे त्याचं आडनाव बोराटे. अक्षर किती रे? त्याचं नाव सागर. अक्षर किती? गुरुजी पकवाज वाजवायला अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचं वैभव अरुण. अक्षर किती? असं महाराजांच्या समोर आम्ही तयार झालो. माझा जिवलग मित्र विशाल. अक्षर किती? बस. आता कृष्णदेव इथं आलेत आणि ते सिंत वाजवतायत. त्यांना आम्ही प्रेमानं किसन म्हणतो. किसन. अक्षर किती? असं. गायला माऊली महाराज आहेत. माऊली. अक्षर किती? इकडं जाधव महाराज साथीला आहे. जाधव. अक्षर किती? असं. आता तिकडं माझा राम उभा आहे त्याचं आडनाव ठवरे. अक्षर किती? हा. आता लक्ष द्यायचं. सोबदार काय आडनाव आहे? अक्षर किती? असं. संकल्प क्रमांक 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, काही गोष्टी जपून वापरा. आणि 3, देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात एकत्र या. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ए अंधारातले बोलू नका रे. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुर्यम, प्रसन्नम प्रपन्नहार्ति देवदेवम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रस्तुत येतो पिवळा शर्ट. इकडे बघा तुम्ही दोघं चौघच. हा आता काय त्याच्याकडे पाठीमाग. जर नाही ऐकलं तर हा पक्वाच्या कानात उडी टाकतो बरं का. अभंग तुकोबरायांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्र जमलो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर जरा पहिला प्रश्न पाठीचा कानात ताट ठेवा. अभंग तुकोबरायांचा ज्यांना वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा द्यायच्या, माय आणि बाप घराची 2 चाक आहेत. बापासारखा भागीदार नाही, सल्लागार नाही. भावासारखा भागीदार नाही, बहिणीसारखी मैत्रीण नाही. आई इतकी माया जगात कोण करत नाही. आजोबासारखं दैवत नाही. विठ्ठलासारखा पांडुरंग परमात्मा कृपा करत नाही. आणि वारकरी संप्रदायासारखा दुसरा पवित्र संप्रदाय दुसरा जगात. ज्ञानोबा नंतर परत ज्ञान नाही. मुक्ताबाई नंतर गुह्य ज्ञान नाही. निवृत्ती दादानंतर पुन्हा प्रवृत्ती नाही. सावता महाराजानंतर परत शेती नाही. नामदेव महाराजानंतर पुन्हा प्रेम नाही. जनाबाई नंतर परत भक्ती नाही. तुकोबरायानंतर परत वैराग्य नाही. माशानंतर पोहणं नाही. गरुडानंतर भरारी नाही. कोकिळेनंतर गाणं नाही. आणि आपल्या या सुंदर नरदेहानंतर दुसरा नरदेह पुन्हा या जगात नाही. आता बसलेलं जरा नीट ऐका. भारत देशासारखा देश नाही. महाराष्ट्रासारखं राज्य नाही. ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाहीत. गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखा दुसरा पंत नाही. आणि आई बापापेक्षा मोठं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी.
आता ज्या माईकचा प्रॉब्लेम आहे त्याचा आवाज वाढवू नका, माझं कीर्तन होस्तवर. ज्याचा प्रॉब्लेम नाही त्याचा वाढवा. एक तर एवढं सुंदर गावात पहिल्यांदाच दिसलंय मला. मी 7 वर्षानंतर गावात आलोय आज कीर्तनात. त्यामुळे थोडा पाठीचा काना ताट. अतिशय सुंदर नियोजन गोरड परिवाराचे आणि आमच्या राम मामांचे मनापासून आभार आहेत. एकदा जोरदार या परिवारासाठी टाळ्या वाजवा. बस आनंदात. आता हे बसलेली पोरं थोडं पाठीचा काना ताट ठेवून बसा रे. पहिल्या पंक्तीला बसायचं, पण आता नीट ऐकायचं कीर्तन. तुम्हाला समजा भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या, टरपल खायची आणि आतल्या बिया फेकायच्या, बरोबर ना रे? हा, मग खरं खरं सांगायचं, नीट उत्तर द्यायचं. आतल्या बिया, मोठ्यानं उत्तर पाहिजे. आतल्या बिया, वरची टरपल, आतल्या बिया, बोला वरची टरपल, अजून आवाज पाहिजे. वर आतल्या बिया, वरची टरपल. अरे शाळेत जाता ना तुम्ही? हा, मग आतल्या बिया, वरची टरपल. आता तुम्हाला खारीक खायला दिली, आतल्या बिया. हे निवडणुकीला उभा राहू शकतं. त्याला कळतंय काय खायचं, काय टाकून द्यायचं. हुशार आहे. हा, आता परत तयार. आता चुकायचं नाही इकडच्याने. त्याचं जसं बरोबर आलं तसं तुमचं बरोबर आलं पाहिजे. लक्ष आहे ना? पाठीचा काना ताट. परत समजा भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या, आतल्या बिया, वरची टरपल, आतल्या बिया, वरची टरपल. आता खारीक खायला दिली, आतल्या बिया. तू ग्रामपंचायत सुद्धा नादाला लागू नको. परत तयार. आता चुकायचं नाही. हाय का रेडी सगळे? परत पाठीचा काना ताट. सरळ. हे पाय बी पसरायचे नाहीत, मांड्या आखड. हा, आता तुम्हाला समजा भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या, आतल्या बिया, वरची टरपल. खारीक खायला दिल्यानंतर आतल्या बिया, वरची टरपल, आतल्या बिया, वरची टरपल. आता सीताफळ खायला दिलं, आतल्या बिया आणि वरची टरपल. कधी कधी आतलं घ्यावं लागतं, बाहेरचं टाकावं लागतं. कधी बाहेरचं घ्यावं लागतंय, आतलं टाकावं लागतंय. कधी कधी दोन्ही टाकावं लागतंय. मधला मऊ गाभा तेवढा खावा लागतो. आता परत ऐकायचं, आता चुकायचं नाही. हा, समजा सीताफळ खायला दिलं, आतल्या बिया, वरची साल, मधला मऊ गाभा. आता पेढा खायला दिला, आता सगळाच खाऊन टाकायचं. तसं कीर्तन सगळंच गोड आहे. काय अजिबात ह्यातलं काय टाकून द्यायचं नाही. आणि जरा गोरडवाडीकर ऐका, पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार, गोरड परिवाराने हे सुंदर नियोजन केलंय. आणि वाटत असेल हे वायाला जाईल तर जरा डोक्यातनं बाजूला काढून टाका. यादी ऐका, काय काय वायाला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, देवळाला दिलेली देणगी, मंदिराला दिलेली वर्गणी, नामसप्त्याला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला जात नाही. एवढं आमच्या देवाचं सामर्थ्य. माना नाही तर मानू नका. हजारो माणसं दररोज मरतायत, पण आजही आपण जिवंत आहोत. ही ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. मान्य करावं लागेल तुम्हाला. ठेच लागली माणूस मेलाय. चहा प्यायला गेला हॉटेलात, बशी हातात कप खाली पडला, मेला. इनामदार डॉक्टरकडे सुद्धा जाऊ दिलं नाही. हजार माणसं दिवसाला मरतात, पण आजही आपल्याला त्यांनी जिवंत ठेवलंय. कशा करता? त्याचं भजन करण्याकरता. आता पटकन उत्तर द्यायचं. महिला मंडळ, पुरुष मंडळ, एका नाही बोलायचं नाही. फक्त माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची. ती गंगे आली का, ठकी आली का, बकुळी कुठं बसली, हे बघ. अजिबात तिकडं तिकडं लक्ष नाही. इथून पुढं सगळ्याचा एकच पक्ष आणि कीर्तनात लक्ष द्यायचं. आता पटकन आणि एका प्रश्नाचं उत्तर द्या. बापानं पोराच्या पाया पडायचं का पोरानं बापाच्या? बस एवढं जरी कळालं तरी अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा द्या. बापानं पोराच्या पाया पडायचं का पोरानं बापाच्या? बस हुशार लेकर आहेत. पडता का? ते म्हणला म्हातारच पिऊन पडलेला असतो, त्याच्या काय पाया पडा. त्याची उतारली तवा शी घरात नाही आणि ही घरात आहे तेव्हा त्याला सुद्धा नाही. आता 2-3 गोष्टी करायच्या. आज दादाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला एकत्र जमलो आपण. बोराटे महाराजाचं कीर्तन आहे. तालुक्यातला महाराज म्हणून 3 संकल्प सांगतो आज. या धनाजी दादांनी आबासाहेबांनी एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला.
म्हणजे आपल्यासारख्याने सुद्धा या दोन पोरांचा आदर्श घ्यायला अडचण. बस गावात नाचणाऱ्या बाया आणि तमाशातले कलावंत कुणी आणन, पण आई बापाचा 75वा वाढदिवस साजरा करायला आणि कीर्तन ठेवायला वाघाचं काळीज असावं लागतं. लक्षात राहू दे. बस. आणि आपण त्यांच्याकडून हा बोध घेणं, ह्या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 3 संकल्प करायचे गावानं आता. 1, पाठीमागचं लक्ष द्या, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, सचिन सरही पुढे आहेत आता, महाराज आहेत आणि सगळी महाराज लोकच आज कीर्तन ऐकायला आले. ते राहुल सर वगैरे सगळे एवढ्या लांब आले. वरचा वाढवू नका, घरी झोपणार तर आवाजच जाऊ देऊ नका. 1, कमी करा, ते वाढवल्या कमी करा अजून. हा, हे तर ज्याला ना ऐकायचं त्याने युट्यूबला बोराटे महाराजाचं नाव टाकून ऐक म्हणा. 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, काही गोष्टी जपून वापरायच्या. आज या गोरड परिवाराच्या साठी देव, देश आणि धर्म या 3 गोष्टीसाठी आपापसातले मळ, आपापसातले मतभेद आणि एकमेकांच्या कुरघोड्या बाजूला काढून टाकायच्या आणि एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिकायचं. ह्याच खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. बस. महामळे मन होते जे गादले, आणि शुद्ध चोकाळीले स्फटिक जैसे. बस. मन कसं असलं पाहिजे? स्वच्छ. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. आतून बदलाव का बाहेरून? आतून बदलाव का वरून? देखणं दिसावं वरून का आतून? मन स्वच्छ असावं का तोंड? मन देखणं दिसावं का चेहरा? मनावर प्रेम करावं का चेहऱ्यावर? पोरगी बघायला गेल्यानंतर मन बघता का चेहरा बघता? एकाही बापदारानं आजपर्यंत पुरीला विचारलं नाही नवरदेव झाल्यावर हरिपाठ पाठ आहे का, तुला पकवाज येतो का, टाळ वगैरे वाजवायला येतो का? काय नाही, गोरी दिसली का आलात हसली ओके. बर, आता हे बी बंद झालंय नवरी बघायला जाणं येते. आता नवऱ्या जातात नवरदेव बघायला. मग नवरदेवाला बसायला पाठ, नवरदेवाला ववाळलं जातं. मग नवरदेवाला नवरी प्रश्न विचारते, नाव अमुक अमुक, गाव गोरडवाडी, आवडता छंद, आणि मग नवरदेव म्हणतो मला 12वीला 55% येतं, पोहायला आवडतं, ट्रॅक्टर चालवायला आवडतो, बुलेट बी चालवायला आवडतं नवरदेव. आणि एवढं सगळं झाल्यानंतर नवरदेवाचा चुलता नवरीला विचारतो, दिदा काय हो काका, पुतण्या आवडला का आमचा? न आवडायला काय झालं, चांगला पोरगा आहे, मग पसंत आहे का तुला? ह्याच कलर मधला दुसरा पीस असला तर बदलून दावा. तिला कपड्याच्या दुकानातली सवय. आणि हे तरी बरं आहे मामा, अजून 5 वर्षानंतर आता जसं भंगारवाल्याचं टमटम वाडीत येते तसं नवरदेवाचं टमटम आमच्या वाडीत येणार. येतं ना भंगारवाल्याचं, लोखंड पत्रा भंगार, तसं नवरदेवाचं टमटम येणार. मुंगा घेतलेलं टमटम, नवरदेव कुंभून भरलेलं, आणि त्याच्या ह्यांचाच एक भोंगा स्पीकर, आणि पुकारायला एक माणूस, नवरदेव मंडवळ्या बांधून आणलेत नवरदेव, नवरी पाहिजे नवरदेव, 35चा आहे, 40चा आहे, 45चा आहे, 50चा आहे नवरदेव, कसली बी चालल नवरदेव, फक्त हिरवा पिवळा करून द्या नवरदेव, लुळी चालल, पांगडी चालल, मुकी चालल, बहिरी चालल, चकणी चालल, हिकणी चालल, 2 पोरांची माय बी चालल नवरदेव. उगा आता थोडं राहिले, नाही तर नवऱ्या संपल्याच. गावागावात कमीत कमी 10-15 गोसावे येतात. देवळाचा कळस बसवायला दुसऱ्या महाराजाला बोलवायचं नाही, ज्याचं होत नाही त्याला धरायचं, तसा बी तो गोसावीचा. त्यामुळे लक्ष द्या. संकल्प 3 करायचे. किती संकल्प रे? पटकन संकल्प किती करायचे? 3 संकल्प का? 1, ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं आडनाव गोरड. गोरड अक्षर किती रे? वाडीच गोरड पाहुण्यांचे आहे. अक्षर किती? गोरड 3. ज्याचं कीर्तन आहे त्याचं आडनाव बोराटे. अक्षर किती रे? त्याचं नाव सागर. अक्षर किती? गुरुजी पकवाज वाजवायला आहेत. अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचं वैभव अरुण. अक्षर किती? असं
महाराजांच्या समोर आम्ही तयार झालो. माझा जिवलग मित्र विशाल. अक्षर किती? बस. आता कृष्णदेव इथं आलेत आणि ते सिंत वाजवतायत. त्यांना आम्ही प्रेमानं किसन म्हणतो. किसन. अक्षर किती? असं. गायला माऊली महाराज आहेत. माऊली. अक्षर किती? इकडं जाधव महाराज साथीला आहे. जाधव. अक्षर किती? असं. आता तिकडं माझा राम उभा आहे, त्याचं आडनाव ठवरे. अक्षर किती? असं. जमलं आता सगळंच. अंगद महाराजाची वारकरी शिक्षण संस्था आहे. अंगद. अक्षर किती? ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचंही नाव आबासो. अक्षर किती? शंकर. अक्षर किती? पटकन उत्तर द्यायचं आता मोठ्या प्रेमानं. मस्तपैकी. एकच नाव राहिलं. धनाजी. अक्षर किती? 2 कन्या आहेत. एकीचं नाव मंगल. अक्षर किती? एकीचं नाव सुनीता. अक्षर किती? ज्याचं कीर्तन त्याचं नाव सागर. अक्षर किती? शूटिंग करायला चैतन मोहिते. अक्षर किती? झालं ना आता बराबर. आता लक्ष द्यायचं. सोबदार काय आडनाव आहे? अक्षर किती? असं. संकल्प क्रमांक 1 अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2 काही गोष्टी जपून वापरा. आणि 3 देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात एकत्र या. चपल्या गेल्यावर बी म्हणते ती 7.5 जाती. ज्याची गेली त्याची गाठ घ्या. ती म्हणतं जाऊ दे तुझी, मग तुला कळलं कसं 350ला काम लागते. येणं देणं कंदील लावून येणं. माझा एक जोडीदार दिवृषाकडे जात होता पोरग व्हावं म्हणून. 5-6 महिन्यानं दिवृषाचाच मला फोन आला. महाराज. म्हणलं बोला. तुमचा मित्र माझ्याकडे येतो. म्हणलं कशाला? पोरग व्हावं म्हणून. मी म्हणलं होत नसतं. ते मला कसं काय? अरे त्याचं लगीनच नाही झालं तर गड्याला कुठं पोरं होत असते. मी सांगत नाही 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. बस. तीर्थे धोंडा पाणी अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प 2 काही गोष्टी जपून वापरा. 2 गोष्टी महाराष्ट्रात सध्या वाचल्या पाहिजेत. संकटात आहेत. 1 महाराष्ट्राचं नाक लालपरी म्हणजे एसटी वाचली पाहिजे. आणि 2 जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. 2 गोष्टी गरजेच्या आहेत. बस. जेवढी गुणवत्ता जेडपीच्या शाळेत आहे तेवढी गुणवत्ता कुठल्याच शाळेत नाही. आता मी मास्तर आहे म्हणून सांगतो. मराठी शाळेची पोरं कधी वायाला जात नाही. तुम्ही मराठी शाळेचीच पोरं आहे ना? हा. हे असं हुशार गडे असतात. रगील. मी तर 7वी पर्यंत मराठी शाळेत होतो. आमचं मास्तर असं होतं ना, इतकं जाड. गुरुजीनं फळ्यावर लिहिलेली अक्षर पुसायला मास्तरला आमच्या डस्टर कधी लागलाच नाही. आपुले आपण खरा सोडवन सगळं असं. आणि गुरुजी इतकं हुशार ना मामा. एक दिवशी शाळा तपासायला गाडी आली. बरं गुरुजी बी निवांतच होतं. शर्ट काढला, खुटीला अडकवला आणि झोपलं. आणि साहेबाची गाडी त्याच दिवशी. पुरं 4थीचा वर्ग. पुढं पुरं वर्गात साहेब यायला लागले. पुरं मोठ्यानं बोंबालली. सर उठा, साहेब आलेत. तसं मास्तर खडबडून जाग. अंगात तर शर्ट नाही, जाडच्या जाड. बाहेर तर साहेब, पुढं तर पोरं. पण मास्तर हुशारच. 3G 4G 5Gच्या पुढचं नेटवर्क म्हणजे गुरुजी. कुणाच्याच डोक्याला गावत नाही. तुम्ही कसा बी धरायचा प्रयत्न करा मास्तरला, ते ऐकत नाही. आणि मग एकदा साहेबाकडे बघितलं, अंगात तर शर्ट नाही, पुढं तर पोरं, साहेब तर आलेले. डायरेक्ट शिकवायला चालू केलं गुरुजीनं. थेट शर्ट नव्हता अंगात, गडी उघडाच. आणि पोरं पुढं, साहेब बाहेर. पोरा हो, हा लक्ष द्या रे, साहेब आले. शर्ट काढला. याला पोट म्हणतात. शिकवायचं चालू. याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात.
साहेब म्हणले लय मास्तर बघितले पण कापड काढून शिकवणारा गुरुजी अजून बघितलं. आदर्श शिक्षक पुरस्कार त्यालाच. आता नीट आहे का बरं. म्हणून मराठी शाळा वाचली पाहिजे. काही गोष्टी जपून वापरा. सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन, सेव्ह द ब्ल्यू आणि सेव्ह द ब्लॅक. सेव्ह द रेड, रेड म्हणजे लाल, अंगातल्या रक्ताचा रंग लाल आहे, जरा जपा. माणूस नावाची जात आहे आणि माणुसकी नावाचा धर्म आहे, तो टिकवा. जाती जातीत भांडू नका. अलीकडे भांडणं वाढली, वाद वाढले, जाती जातीत भांडणं चालू झाली. मराठ्यांनी म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज आमचे, धनगरांनी म्हणायचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आमच्या, माळ्यांनी म्हणायचं महात्मा ज्योतिबा फुले आमचे, मातंग समाजानं म्हणायचं अण्णाभाऊ साठे आमचे. हे वाटून घेतलं. पण लक्षात राहू द्या, माणसाच्या रक्ताचा रंग काल लाल होता, आज लाल आहे आणि इथून पुढे तो आयुष्यभर लालच राहणार आहे. हा माणुसकीचा रंग आहे, जपा. जरा जाती जातीतली भांडणं थांबवा. सद्गुरू संत बाळूमामा एकट्या धनगर समाजाचं दैवत नाही, अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे ते. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचं दैवत नाही, अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे. आम्ही जाती पाडल्या, आम्ही धर्म वाटून घेतले, सगळे रंग वाटून घेतले, झेंडे वाटून घेतले. आता लक्ष द्यायचं पटकन. सेव्ह द रेड, रक्तदान करा. सेव्ह द ग्रीन, झाडं लावा. पटकन आहे का बरं का, फार महत्वाचं सांगतो. सेव्ह द ब्ल्यू, पाणी जपून वापरा. सेव्ह द ग्रीन, वडाची झाडं लावा. तुमच्या गावात वडाचं झाड आहे का? आता इथं एक आहे पण त्याला फेरा घालायचा कुठनं? वडाला फेरा घालता? जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून कशाला फेरा घालता? वडाला का येडा बाबळीला? आणि काय म्हणता, वडा पाव पाव तुका नाही कुणास ठाऊक, पण वडा यंदा संकल्प करायचा. महिला मंडळ पटकन तुमचा भाऊ म्हणून सांगतो, माझं कीर्तन नाही पटलं तरी नाही पटू द्या, पण मी सांगतो ती एक गोष्ट ध्यानात राहील ना. आज दादाच्या वाढदिवसाला एक संकल्प करायचा माझा, ऐका. ऐकाल का? दुसऱ्यानं लावलेल्या वडाला फेरा घालायचा. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य वाढावं वाटत असेल आणि नवरा निरोगी राहावं वाटत असेल तर कमीत कमी येणाऱ्या 2 वर्षात यंदाच आपल्या नवऱ्याच्या नावानं एक वडाचं झाड लावायचं आणि त्याला फेरा घालायचा. आयुष्यभर नवऱ्याचं आयुष्य वाढल्याशिवाय राहत, निरोगी राहील. कशाला दुसऱ्यानं लावलेल्या वडाला फेरा घालायचा? अख्ख्या गावात मिळून एक वड आहे. आमच्या तिकडं सकाराम तात्याची बायको बी त्याच वडाला, तुकाराम मामाची बी तिथंच, हनुमा तात्याची बी तिथंच, मारुती अण्णाची तिथंच, भागवत आबाची बी तिथंच. अख्ख्या गावात एक. आणि बाया म्हणतात जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळू दे. अख्ख्या गावात एक वड. यंदा विनोद वाटत पण कन्सेप्ट किती चांगले. जरा गोरडवाडीतले आहे का, मला परत बोलू नका गावात, पण जरा बदल झाला पाहिजे गावात. आपलं झाड, आपला द्वारान आपला फेरा. काय मत आहे तुमचं? प्रत्येक गावातल्या कपाळावर कुंकू असणाऱ्या बाईनं एक झाड लावलं तर दुष्काळ हटून जाईल आणि पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम भारत झाल्याशिवाय राहणार नाही. कशाला दरवर्षी खड्डात तेच झाड नवं? झाड लावा, नवऱ्याचं आयुष्य वाढ. काही गोष्टी जरा जपून वापरा. पाणी जपा. एकमेकाला इज्जत द्यायला शिका. आणि पाया पडून विनंती आहे, 2 सख्या भावातलं भांडण मिटवायला लोकाला पाटील करू नका. तुमच्या भावातलं तुमचं भांडण तुमचं तुम्ही मिटवा. उग ह्याला बोलवन त्याला बोलवन, ती इजल्याला पिटवून जाते. भाव कुणाचा आहे? आपला. बांध कुणाचा? जमीन कुणाची? आणि मिटवायला पाटील कशाला पाहिजे गावातला? आपलं भांडण आपण मिटवायचं. बरोबर का नाही सर? माझं बोलणं पटू द्या नाही तर नाही पटू द्या, पण सध्या बांधाची भांडणं सगळ्यात जास्त वाढायला लागली. एकमेकाचे रस्ते अडवू नका. महिला मंडळ आणि पाया पडून विनंती आहे तुम्हाला, 2 सख्या भावाच्या भांडणात बाई माणसानं कधी डोकं नाही लावायचं. तुमचं कसं आहे, कोंबडी उघालतीन जावाला शिवाय हाणती. कोंबडीला अक्कल आहे पण आपल्याला नाही. जरा बदल करा. भावा भावातलं प्रेम कसं वाढेल याची काळजी घ्या. आणि एक लक्षात ठेवा, भावकी विरोधात जाऊ द्या, आपल्या माग ताकदीने उभा राहतो तो आपल्या रक्ताचा सक्का भाऊच आहे, हे लक्षात राहू द्या. भाऊ सोडून कोण कुणाचा आहे जगात? जी भावकी रामाच्या मागं नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागं नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागं नाही,
जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे नाही, आणि जी भावकी पवाराच्या मागे नाही, ठाकरेंच्या मागे नाही. काय दिवस फिरले महाराज. ज्याचं घड्याळ होतं त्याला सांगावं लागतंय घड्याळाला मत देऊ नका, आणि ज्याचा धनुष्यबाण तो सांगतोय चुकून बी धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबू नका. दिवस फिरतात, काय पलटी होईल सांगता येत नाही. जरा नीतीनं आणि इज्जतीनं राहा. आता माझ्यापेक्षा बसणाऱ्यांना लय नाद आहे. पटकन उत्तर द्यायचं. पंढरपूर कुणाचं? पांडुरंगाचं. असं मोठ्यानं पंढरपूर कुणाचं रे? हा, दम दिलेवानी सांगू नको. अजून लय कीर्तन आहे. पंढरपूर कुणाचं? पांडुरंगाचं. हा, पटकन. तुळजापूर कुणाचं? आंबाबाईचं, तुळजाभवानीचं. देहू कुणाचं? मोठ्यानं. देहू कुणाचं? आळंदी कुणाची? जेजुरी आणि बारामती म्हणले हो. म्हणून देव देश धर्मा करता एकत्र या. आता महत्वाचा मुद्दा राहिला बरं का बारीक. आपल्या मुद्द्यात यायचंय आता. पटकन लक्ष द्या. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? तुम्हाला वाटत असेल मी कीर्तन मुद्द अभंग सोडून जात असेल. महिन्याला 60-65 कीर्तन करतोय सध्या. आता काही काळजी नाही. त्यामुळं कशी पुढं असू द्या महाराज, मला सवय झाली आता. सगळे काल माझ्या कीर्तनात एक म्हातार होतं असून डोळे वटरून बघायचं माझ्याकडे. कीर्तन झाल्यावर गावातल्यासनी विचारलं न माझं काय चुकलं का ते असं बघत होतं. ती म्हणली तुमचं नाही काय चुकलं, म्हातारच बहिरं होतं. ज्याला ऐकाय कमी येतं त्याला पुढे बसायचा नाद, बोला येत नाही त्याला माईकचा नाद. एक जण माईक वर आला आणि म्हणला आज आपल्या गावात बोराटे महाराजांनी कीर्तन केल्याबद्दल दुःखद अंतकरणानं शोकाकुल वातावरणात गावाच्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा जावं वाटलं का गावात? आता लक्ष द्या. एक, बापानं पोराच्या पाया पडायचं का पोरानं बापाच्या? असं तुम्ही बोलायचं मी कीर्तन करायचं आज. हा, आता एका मिनिटाकरता तुम्ही बोलायचं नाही. महिला मंडळ ताट. आजपासून माझ्या बहिणी सगळ्या मिसऱ्या बिसऱ्या घासाच्या बंद, लोकांची उणी दुनी काढायची बंद. हिचं काय चाललंय तिचं काय चाललंय, ही माहेरला आली का ती गेली का, काय घेणं देणं नाही. सरळ सासून सुनाच्या पाया पडायचं का सुनबाईनं सासूच्या? सुनबाईला ऐकायला गेलं पाहिजे म्हाताऱ्यांनो. हा, सासून सुनबाईच्या पाया पडायचं का सुनबाईनं सासूच्या? पण कधी कधी तीच म्हातारी म्हणती सुनबाई तुझ्या पाया पडते. असं लोईस त्याला माहित दिसतंय घरात. तुला काय नावटी पाय ठेवलंय पप्पानं? आई बोलती का मम्मी बोलती आधी बघ म्हणून. आता लक्ष द्या. एक, बापानं पोराच्या पाया पडायचं आणि सासून सुनबाईच्या पायाला हात नाही लावायचा. तसं तुकाराम महाराजांनी तुमच्या माझ्या पायाला हात नाही लावायचा. पण का पाया पडतात? उत्तर आहे जगाचं वाटोळ साधूला बघवलं नाही आणि म्हणून आपल्या पायाला हात आहे. करताळी बोला करताळी बोला मुखीला पाया
मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. ऐका बरं. उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा जर सुशील जन्माला आला, कीर्तन ऐकणारा, मांडी घालणारा, शांत बसणारा, तर ती त्याच्या जन्मदात्या आईची पुण्य आहे. आणि पोरग जर कीर्तनात उनाडपणा करत असेल, ऐकत नसेल, आगाऊपणा करत असेल, टिंगलटावाळी करत असेल, कीर्तन चालू असताना मध्ये मध्ये बोलत असेल, तर याच्या पाठीमागं आईचं पाप आहे हे लक्षात राहू द्या. सुशीलो मातृपुण्येनं मुलगा आईच्या कुशीतून जन्माला आला, नाव होतं ध्रुवबाळ. माय अशी जागा पाहिजे मला की ज्या जागेवरून कुणी उठवणार नाही. काय ताकद असेल महाराज, ईश्वरानं मांडीवर घेतली. असं पोरग जन्माला घाला की साधू संत देव त्याला जवळ करतील. सुशिलो मातृपुण्येनं. माझ्या तायानो, माझ्या बहिण्यानो, मुलगा एवढा ताकदीचा असावा की त्याला कळावा आपल्या आईची कष्ट करायची तयारी, बापाचे कष्ट त्याला दिसावे. आयुष्यात तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी एकत्र कोणाला भेटू नयेत. ज्याला भेटल्या ना त्यानं लोकाची दोन मारली मागच्या 2-3 दिवसात, आठवड्यापूर्वी पुण्यात. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळालं वेदांत अग्रवाल नावाच्या पोराला. विशाल अग्रवाल नावाच्या बापाच्या पोरानं लोकाची 2 गोरी गोमटी मारली. म्हणून माझी विनंती आहे, अल्पवयीन आहे पोरग, अजून 18 वर्ष पूर्ण नाहीत. आणि काय शासन पण प्रशासन पण डोकंबाज आहे महाराज. लग्न करायला वय 21 वर्ष आणि मतदान करायला 18 वर्ष. म्हणजे देश चालवायला लय डोकं लागत नाही, बायको सांभाळायला लय डोकं लागतं. 18 वर्षाचं पोरग नाही, बापाला कामाला लावलं. आईची आज 2 तास चौकशी झाली असेल, काय बरं वाटलं असेल का आईला? दारू पिता पोरग आणि गाडी चालवली पोरानं, बापाला काम लावलं. हाडाची काढून रक्ताचं दूध करून आईनं लेकराला सांभाळलं आणि पोलीस स्टेशनच्या वाऱ्या घालायची पाळी आली आईला. असं लेकरू कुणाला आवडत असेल? माझ्या दादानो, काळ बदलला. अरे गरीबाच्या बाया नाचायच्या आणि मोठ्याची माणसं आनंद घ्यायची. आता मोठ्याच्या पुरी रील स्टार झाल्यात. इंस्टाग्रामला अकाउंट काढतात, रील्स बनवतात आणि गावातली गरीबाची पोरं 599चा रिचार्ज टाकून मजा बघत बसतात. जाऊ दे वर. खुशाल साडी घालते आणि रील्स बनवते, गाण्यावर नाचावा आपल्या गावातल्या बाईनं, आपल्या वाडीतल्या, आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्यातल्या बाईनं रील स्टार होऊ नये. पायातलं पैंजण निघून गेलं आणि गोप आलाय आणि त्याच्यामध्ये 4 घुंगरं घालते पोर. हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलिनीचा नाही, माझा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. डोळे मिटून मान्य करा. कुठं चालला महाराष्ट्र? 4-2 हजार फॉलोअर्स वाढण्यासाठी बेंबेन कमरा दाखवायची फॅशन आली महाराज. बघा कधीतरी ते इंस्टाग्राम, काय पुरी कपडे घालतात, कमी कपड्यात फोटो टाकायची फॅशन आली महाराज. आणि मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत, पाहिल्याशिवाय आहेत का? लाख आणि 2-2 लाख फॉलोअर्स आहेत बाईला. कुठं चालला जमाना महाराज? आपली आई होती, आईला पदर होता, चिमुकल्या हाताने आईचं बोट पकडायचं बाळ, आई लेकराला उचलून घ्यायची, पदरानं डोकं पुसायची. आईचा पदर हा ज्याला मिळाला नाही ना त्याला विचारा काय ताकद असते आईच्या पदराची. ज्याची माय मेली त्याला विचारा आईचं दुःख किती आहे. ज्याला आईचं दूध नाही प्यायला मिळालं त्याला विचारा आई असणं किती महत्वाचं आहे. डोळ्यात देखत जिची माय मेली त्या बाईला विचारा आई असताना घरात जावं वाटतं, माहेरात जावं वाटतं, माय मेल्यानंतर माहेरला जावं वाटतं का? ती म्हणते कुणासाठी जावं माहेर? आई होती तोपर्यंत दारात मी जर गेले तो भाकरीचे 2 तुकडे येत होते. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं, 2 तुकडे टाकले जायचे आणि कडाकडा बोट मोडायची. आई होतं का नाही असं स्वागत? माहेरात आई जिवंत असल्यावर मुठभर मिरच्या वळवून टाकते.
माय मेल्यावर टाकते का कोण तुकडा वळून? अरे आई ती आईच आहे, सासू ती सासू. आईच्या घरी 8:30 वाजल्या तरी झोपता येते. स्वतःचा बंगला आहे तुमचा, लागते का झोप दिवस उगवल्यावर? मुठभर मिरच्या उडून टाकते म्हातारी. माझी दिदी माहेरला आली, झोपू द्या तिला. 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं, त्याचं नाव माहेर आहे. आणि सगळे उठायच्या अगोदर जागा व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. जा कधीतरी माहेरला, काठी टेकत म्हातारी येते आणि गच्च मिठी मारते. लेकरू लहान असतं ना, त्या लहान लेकराला कडेवर घेते, सगळी कामं करत राहते. माय मरू देत माहेरातली, कोणी तुमचं माहेरात नाही हे लक्षात राहतं. किती दिवस असतात भाऊ, किती दिवस असतात भाऊजया? ज्या दिवशी आईबाप गेले त्या दिवशी माहेर संपले. लेकीला चपला सोडायला एकुलता एक उमरा कुणाचा असेल, माहेर आहे. बापाला उलट बोलू द्या नवऱ्यानं, चवताळून जाते अंगावर. कुणालाही बोला, वाटलं तर मला जोडे मारा, माझ्या बापाला बोलू नका. आज भाग्यवान आहेत ही दोन्ही पोरं. नात झाली मला नात, लेकानं उचलून घेतलं आणि गावभर फिरून आणलं म्हातारी. 4 वर्षाची पोरगी झाली, चालायला लागली पोर. बापानं 2000चा ड्रेस आणला पोरीला. दिदा शिकायचं बरं का. 10 वर्षाची पोर झाली, येवल्याच्या हातानं चपात्या लाटू लागली. मीठ पालतं घालते, बरणी पालती घातले तिनं भाताच्या पातेल्यात. बापानं मुटक्या मारून भात खाल्ला. 14 वर्षाची पोर झाली, पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिलं. 19 वर्षाची पोर झाली, बापाला एक दिवशी तिचा मोबाईल सापडला. बाबा सांगणारच होते तुम्हाला, पण तुम्ही पाहिलं. मला अमुक अमक्या पोराबरोबर लग्न करायचं. बापानं सांगितलं, पुरे पाया पडतो, जातीतल्या पोराबरोबर लग्न कर. विनंती आहे तुला, खानदानातल्या पोराबरोबर लग्न कर. चांगला कमवणारा पोरगा बघ, तुला पाहिजे त्याच्याबरोबर कर. हे पोरग बरं नाही, केलं तर त्याच्याबरोबरच लग्न करन बाबा. बापाला झोपेत टाकून पोरगी घरातनं निघून गेली. 20 वर्षाची पोरगी पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनला जाऊन तिनं अर्ज लिहिला बापाच्या नाईच्या विरोधात. जन्मदात्या आई बापापासून माझ्या जीवाला धोका आहे. पूर्ण वय झाले. पोलीस स्टेशन मध्ये साहेबांना बोलून घेतले. म्हातारी काय म्हणणं आहे? आमची पोरगी आम्हाला देऊ शकत नाही. आपण 20 वर्ष सांभाळले आमच्या दिदीला, 2 तास पोरगी द्याव, थोडं बोलू द्या. देता येणार नाही. काय बोलायचं ते समोर बोला. 55 वर्षाचा बाप ढसाढसा रडला आणि ज्या आईनं जन्म दिला त्या आईनं लेकीचे पाय धरले. अगं ज्याच्या बरं पळून आली त्यानं ड्रेसही नाही घेतला तुला, चल घरी. माझा ऐक ग, पाया पडते, भावकीचा हसू होईल, वाडीतली लोक हसत्याल. माझी विनंती आहे तुला. लय हालातनं घर चालवलंय ग, गावंड्याच्या हाताखाली जातोय ग तुझा बाप. पाया पडते, चल. ऐकलं नाही, पोरगी निघून गेली. बाप घरात बोलायचा बंद झाला, गावात बोलायचा बंद झाला. चौकात बसत होता बाप तास तास. हसू गेलं म्हाताऱ्याच्या तोंडावरच. 6 महिना म्हातारा हसलेलं पाहिलं नाही. पोरगी निघून गेल्यापासून आईनं नवरा हसलेला पाहिला नाही. गायब झाला हसू. चौकात चर्चा चालू झाली. अरे सांभाळणं होत नाही तर जन्माला कशाला घातली? डोळ्यातलं पाणी दडवायचं आणि म्हातारा उशी ओली होईपर्यंत रडायचा घरात. लहान लेकरू आईच्या मांडीवर जाऊन रडतात, असा बायकोच्या मांडीवर डोकं खुपसून रडला. कॉलेजला होता भाऊ, त्यांचाच पोरगा, 22 वर्षाचा पोरगा, कॉलेज करत करत पेपर टाकत होता. एका बिल्डिंग मध्ये पेपर टाकता टाकता त्याच्या लक्षात आलं आपलीच बहीण एका फ्लॅट मध्ये राहते. दरवाजा वाजवला, दार उघडणारी बहीण होती. कपाळाला फक्त कुंकू होतं, काळ्या पोत्याचा दागिना गळ्यात होता, पायात पैंजण नाही, हातात बांगडी नाही आणि सगळ्या अंगावर वन उठले होते. बहिणीला पाहिलं, बहिणीनं भावाला पाहिलं. 6 महिन्यानं नजरा नजर होती दोघांची. दिदे मला माहित नव्हतं तू इथे राहत. आणि काय ग, अंगावर वन कशी काय उठले?
नवरा मारत होता, दारू पित होता, गुरासारखा बडवत होता, पण सांगायची सोय नाही. भावाच्या पायाजवळ बसली आणि डसा रडली. दाद्या, आज मला बाप आठवतो, आई आठवते. पहाटे पहाटे नवरा दारू पिऊन येतो, दररोज गुरासारखा मारतो, पण घरी यायला रस्ता नाही. आता एक कर, माझा जाच आहे ना, माझ्या बापाला सांगू नका. भावानं रुमाल काढला, बहिणीचे डोळे पुसले, बहिणीनं पदरानं भावाचे डोळे पुसले, कडकडून मिठी मारली. बस आता परत नाही यायचं तुझ्या दारात. का रे? निरोप असला तर सांग, हाच निरोप आहे माझा. म्हातारीला आणि म्हाताऱ्याला, मम्मीला आणि पप्पाला सांगू नको मी इथं राहते, माझा नवरा मारतो. नाही सांगणार आता. आणि ए दिदे, काय रे? आईला सांगितलं आणि कळलं तर कळल, पण बापाला नाही कळायचं. का? 8च दिवस झाले भावकीतल्या लोकांनी हिरावलं तू पळून आली म्हणून. माझ्या बापानं 20 वर्षाची पोरगी गावातनं घरातनं पळून गेली म्हणून लिंबाच्या झाडाला दोर लावून गळफास घेतला. तुझ्यामुळे माझा बाप मेलाय. कशाला सांगू माझ्या बापाला? अरे जन्माच्या त्या पोरीमुळे जर आपल्या बापाला फाशी घ्यायची पाळी येत असेल, काय उपयोग आहे आपला जन्माले? माझी विनंती, जगातला कुठलाच बाप अजून असा पैदा नाही झाला की आपल्या लेकीचं वाटोळ करेल. आणि जगातली कुठल्याही अशी नाही की तिला वाटतं माझ्या पुरीचं वाटोळ व्हावं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य आपल्या बापानं आईनं मातीत घातलं. आपल्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं. लोकाच्या बांधावर खुरपायला गेली, झोळीमध्ये टाकलं पोरग आणि झोके दिले आपल्या. अरे लेकराला पाजायची सोय नव्हती, एवढा सासरवास होता. पाठीवरती टाकत होती लेकराला आणि खुरपायला जात होती. पिठाचं पाणी करून पित होती. शाळेत जायला दप्तर नव्हतं पोराला, तिनं आपल्या गळ्यातला दागिना मोडला आणि दप्तर घेऊन दिले. पायात जोडवं कधी तिनं घालायला मिळालं नाही. आणि अशा आईला रडायला लावता तुम्ही? पुरानो, काय काळ होता महाराज, काय जमाना होता. आणि कुठं चालला जमाना? शेजाऱ्याच्या घरात जात होतो, शिंक्यावरचं टोपलं खाली घेत होतो आणि पोटभर जेवत होतो. 2024 मध्ये आहे का तेवढं धाडस? सुशिलो मातृपुण्यानं, आईची पुण्य कामाला आली पाहिजे. तुरता पोरग हुशार जर जन्माला आलं असेल तर समजून जा बापाची पुण्य आहे. माग व्यवसाय वाढला, उद्योगधंदा वाढला, गाव कौतुक करायला लागलं आणि दानधर्म करू लागला पोरगा. उदारो वंश पुण्य. वंशाची पुण्य लागते तेव्हा दानधर्म होतो. कोणाचं काम आहे का? आणि डोळ्यातलं पाणी डोळ्यात आले तर जरा एक वाक्य ऐका. आईचा पदर किती माया करायचा. उन्हात चालताना छत्री व्हायचा, रडताना रुमाल व्हायचा, आणि रात्री आईच्या कुशीत झोपताना सोन्याची चादर व्हायचा. एवढे उपकार म्हातारीच्या आईच्या पदराचे होते आपल्यावर. ज्याला आईचा पदर मिळत नाही त्याला विचार आईचे उपकार किती असतात. ते आम्ही 8-8 दिवस बाहेर राहतो. आई आजारी असते तरी आम्हाला आईकडे जाता येत नाही. सप्त्याला राहतात ही पोरं. तर माझ्या मागे उभा राहिलेली लेकरं आहेत ना, त्या प्रत्येक लेकराला आई आठवते. घरी गेली तर त्याला खाऊ पिऊ घालते. महाराजाकडे लावताना काळजाचा तुकडा दिलाय म्हणते, सांभाळा. ते पोरग कीर्तनात उभा राहतं, आई आठवते त्याला. आई इतकं कोण प्रेम करते? आई म्हणजे मायेचा सागर आहे. आई म्हणजे सुखाचा सागर आहे. ज्याला आई नाही त्याला काय कळणार आहे? म्हणून सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. स्वतः जर आपण धन्य झालो असो तर ती आपली पुण्य आहे. कुणी धन्य होत नाही. त्याला 3 गोष्टी लागतात: नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व. या 3 गोष्टीच धन्य आहेत. 4 प्रकार पडतात यात. नीट ऐका बरं. 1, आता पटकन: दिग्जीवन, स्तुत्य जीवन, निंद जीवन आणि धन्य जीवन. दिग्जीवन, दिग ज्याचे जिने जो बाईले आदीन. ज्याला वाम मार्गाला जाण्याचा नाद आहे, चुकीचं वागण्याची वृत्ती आहे, दिग्जीवन आहे त्याचं. निंद जीवन, कारेदास ओसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर सोसावया.
जो फक्त घेत राहतो, देत नाही, दान धर्म कधी नाही त्याच्या कुळात, कधी आरती नाही घरात, कधी साधूची आरती नाही, कधी संतांची आरती नाही, कधी देवाच्या पायावर नतमस्तक नाही, कधी वारकऱ्याच्या पायावरती डोकं नाही, निंद जीवन. अरे कुणी संसार करते. आणि एक लक्षात राहू द्या, पटकन, फक्त स्वतः करता जगतो त्याला जनावर म्हणतात, कुटुंबा करता जगतो त्याला माणूस म्हणतात, समाजाकरता जगतो त्याला देव माणूस म्हणतात, आणि जगाच्या कल्याणासाठी धडपडतो ना त्याला संत म्हणतात. आता चौथा प्रकार आहे का? तिसरा प्रकार स्तुत्य जीवन. धन्य माता पिता तयाचे. आपल्या कर्तबगारीमुळे आपल्या आई बापाला अभिमान वाटेल, बापाची छाती भरून येईल, आईला ऊर भरून आल्यासारखं वाटेल. वा, अरे जन्म दिला लेकराला. अरे कशी असावी पोरगी आहे का माझ्या बहिण्यानो? 8:30 वाजले होते सकाळचे, सूर्य पूर्वेला उगवला होता, पाखरं घरट्यातनं जागी झाली होती, लेकर आई जवळ होती. 7 मैत्रिणी चौंडी गावात एकत्र आल्या होत्या. 8.5 वर्षाची एक पोरगी होती, बाकीच्या 7-8 वर्षाच्या पोरी होत्या. कोण मातीची कोप बनवत होतं, कोण मातीचं घर बनवत होतं. एका पोरीनं वाळूची पिंड बनवली. काय नाव होतं तिचं? वाळूची पिंड बनवली, तर हातावरती घेतली. एकटक त्या पिंडीकडे पाहू लागले. महादेवा, मी वाचवणार आहे तुला. 100 घोड्यांचा तापा आला. मल्हारराव होळकर एका घोड्यावरती होते, मोठ्यानं ओरडत होते, पोरी बाजूला सर, 100 घोडे आलेत, मरशील. सगळ्या पुरी पळून गेल्या. नदीच्या पात्रातनं पुरी जागची हल्ली नाही. पाहत राहिली कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जळाई कारुण्य सिंधू भाऊ दुःख हरी तुझं वेल शंभो मज कोण तारी. एकटक पाहिलं तिनं त्या पिंडीकडं, एकटक पाहत बसली. आजूबाजूला दृष्टी नाही गेली त्या पुरीची. 100 घोडे आले, बाजूने निघून गेले. एका घोड्याचा धक्का लागला, कोसळली पूर. पुन्हा उभा राहिली. पाहिलं एकटक त्या पिंडीकडं. महादेवा, मी वाचवणार तुला, तू वाचवायचं मला. मल्हारराव होळकर एका घोड्यावरनं खाली उतरले. का ग, 100 घोडे आले, तुला भीती नाही का वाटली? नाही वाटली. मी घोड्यावरती होतो, 100 सैनिक होते, तलवारी हातात होत्या, भाले होते, तुला भीती नाही का वाटली? नाही वाटली. कुणाची गत? तिनं वाळूच्या पिंडीकडे पाहिलं आणि मल्हारराव होळकरांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागली, आम्हाला कुणाची भीती वाटत नाही, आमच्यामुळं गावाला भीती वाटते. मानकोजी शिंदे पाटलाची लेक अहिल्याबाई नाव आहे आमचं. अशी पोरगी जन्माला घाला, त्याला धन्य म्हणावं. बहीण भाऊ डॉक्टर APJ अब्दुल कलाम बहिणीच्या समोर आले, ताई शिक्षणाकरता पैसे नाही. बापानंतर जीव जास्त कोणावर असेल तर तो भावावर आहे. आणि का असेल, गळ्यातलं डोरलं काढलो APJ अब्दुल कलामांच्या बहिणीनं. एक वाक्य लक्षात ठेवा, कोण मुस्लिम आहे आणि कोण हिंदू आहे याच्यापेक्षा तो माणूस आहे हे महत्वाचं. कशाला तिरस्कार करता? हिंदूंचा सण आहे दिवाळी आणि मुस्लिमांचा सण आहे रमजान. त्यांच्यातले सगळे वाईट नाहीत आणि आपल्यातले सगळे चांगले नाही. तुम्हाला वाटलं काय कोण कीर्तनकार झालं, गायक वादक झालं, चित्रकार पत्रकार शिल्पकार मूर्तिकार गीतकार सगळे चांगले आहेत? कशावरून? वाईचा डॉक्टर पेशंट डॉक्टर आहे, 17 मृतदेह सापडले त्याच्या शेतात. काहीतरी मालिका चालू आहे ना त्याच्यावर आता, देव माणूस. पुण्याचा ललित पाटील, नाशिकचा इंजिनियर आहे, पेशानं ड्रगचा कारखाना काढला होता त्यानं पुण्यात. त्याला संरक्षण देणारा काळे नावाचा पोलीस, अरे पेशानं पोलीस आहे, खाकी वर्दी अंगावर, आणि ससून मध्ये तेच मिरवत होता त्या ललित पाटलाची. काही शिक्षक आहेत, पेशानं शिक्षक असतील, माणूस म्हणून शून्य आहेत. काही गायक आहेत, काही वादक आहेत, काही कीर्तनकार आहेत, क्षमा करा, काही वकील आहेत, पेशानं वकील असतील, माणूस म्हणून शून्य आहेत. आणि म्हणून मंगेश पाडगावकरांची एक कविता ऐका जरा बसलेली. पाडगावकर सांगतात, तुम्ही कुणीही व्हा, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. और माणसात माणूस. जीव पेरला माती मत, पत्थर
छातीवरती प्रश्न टांगले आबाळा उत्तर मातीवरती मोठा दादा शिकला घरात बसला आता उगाच देते आई माझ्या दप्तर पाटीवरती पहिला पाऊस पहिली धारा मन मन पुलवित होते कोणी सांडले उगाच काय अत्तर मातीवरती कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी हे धर्म देऊळ सार ढुंढून मिळाल भिंती पल्याड देव शोधतो मी कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी टाळी वाजव जरा त्यांच्याकडे कल्लोळ वासनांचा हैदोस भावनांचा जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी सज्जन हो तिरडीला खांदा देणं आपल्याकडे प्रथा आहे पण जिवंतपणी माणसाला त्रास देणं ही खरी महाराष्ट्राची व्यथा आहे खांदा द्यायला काय धडपड आहे अरे जिवंतपणी या ना पाठीमागे राहू बा मेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत विथ यू म्हणायला शिका राहा कधीतरी कुणाच तरी सोबत उभा माझ्या तायानो माझ्या बहिण्यानो माझ्या दादानो हिंदूंचा सण आहे दिवाळी मुस्लिमांचा सण आहे रमजान हे दोन्ही अक्षर दोन्ही शब्द इंग्रजीमध्ये लिहा दिवाळी हा शब्द इंग्लिश मध्ये लिहिला तर शेवटी 3 अक्षर येतात ALI रमजान जर इंग्रजीमध्ये लिहिलं तर पहिली 3 अक्षर येतात RAM रामाशिवाय त्यांचा रमजान नाही आणि अलीशिवाय आपली दिवाळी नाही एवढा साम्यतावाद आहे जरा ध्यानात कोण धन्य ज्यानं जातपात ओलांडली तो धन्य ज्याला देव मिळाला तो धन्य आणि ज्यानं आपलं जगणं केवळ समाजाकरता अर्पण केलं तो धन्य कुणाला म्हणायचं धन्य ऐका बरं जो नेहमी खरं बोलतो खोटं बोलत नाही मधुरावानी ओटी तू का म्हणे वाव जैसे प्राप्त झाड मोठं आहे सावली मोठी आहे समजून जा तो देव आहे किंबहुना सोये जीव आत्म्यासील आहे तीत जे होय तया नाम असो आता ओवी आहे का ज्याचा बंगला मोठा आहे त्याचं मन सुद्धा मोठं पाहिजे नाही तर आपल्या तालुक्यात मन प्रसिद्ध आहे बडा घर पटकन बोलत चला बडा घर आणि वारा जाई गरीबाच्या घरी कधी जा दरवाजा मोकळाच आहे मोठ्याच्या बंगल्यावर पाठी आहे कुत्र्यापासून सावध राहा आता कुठल्या कुत्र्यापासून ते तुमचं तुम्ही बघा गरीबाच्या घरी कधी जा चहाचा कप येतो तर कप बी भरलेला बशी बी भरलेली आणि मोठ्याच्या घरी जा एवढा लांब कप आहे माझ्या हाताकडे बघून कपच आठवा कपाव चढून ठाचा उचलून वाकून बघावं लागतं दिलंय का खोकल्याचं औषध आणलंय दया अवघड झालंय महाराज जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया तेथ जाण धनंजय विभूती माझी बस पटला आता कीर्तन आपल्या कुटुंबाबरोबर जगाचा विचार करतो मधुरावाणी ओटीन तुका म्हणे वा मोठी आता लक्ष दे बरं का
2 पाटील गावात असतात. पाटलांनो, पाटील थोडा पाठीचा काना ताट, सगळे जण आता. पहिला पाटील आहे, त्याच्या घरी एक जण धावत धावत आला. पाटील, लेकीचं लग्न आहे हो, पैसे नाहीत माझ्याकडे, देता का? अशा पाटलाचा 13वा झाल्यानंतर त्याला कुणी लक्षात ठेवत. पण क्रमांक 2चा पाटील आहे का? पाटील कोण? शेतात काम करतो, तुमच्या गरीब आहे मी. मग सोनाराच्या पाया पडलो, दुकानदाराच्या पाया पडलो, मंडपवाल्याच्या पाया पडलो, लेकीचं लग्न जमलं, पैसे नाहीत, 20,000 रुपये उसने द्या. मरायच्या अगोदर पैसे फेडून पाटील 1 रुपया बुडवणार नाही. अरे आत ये, 20,000 काय मागतो, एवढे मिळायचे नाहीत, पण 10,000 रुपये ने. आणि ऐक रे भल्या माणसा, तुझी लेख काय, माझी लेख काय, जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा पैसे वापस आणून दे. शेवटी मलाही थोडं कन्यादानाचं पुण्य लाभू दे. या पाटलाचं नाव चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मागे राख. असा 2ऱ्या क्रमांकातला पाटील व्हा. तो का म्हणे वाव पोटी. एपीजे अब्दुल कलामांची बहीण समोर उभी आहे. कुठेही जाऊ द्या, मी जाग्यावर आहे. मला तर कसंही टाका तुम्ही, पायावरच पडतो. त्या बहिणीनं गळ्यातला दागिना काढला, अब्दुल कलामांच्या हातावर ठेवला. घे, शिक, बंद करू नको. भावाच्या डोळ्यात पाणी आलं. ताईला कडकडून मिठी मारली. एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेली लेकरं, ताई हा दागिना तुझा तुला वापस करेल. हे खरं सांगा महिला मंडळ, जेव्हा भावावर संकट येतं तेव्हा भावाला आधार कोणाचा आहे? बहिणीचा. काय बहिणी होत्या त्या, काय हिस्सा मागत होत्या का पूर्वीच्या बहिणी? आता लय डोळा आहे. रस्त्याच्या कडेला हायवे झाला आहे, मसवटचा रस्ता झाला आहे, मोठा अजून होणार आहे, तेवढं 2 गुंठ माझ्या नावावर कर. पण बहीण म्हणत होती भावाला, दादा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या कनाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या कनाला. मी ओठानं बोलतो आणि हे बोटानं बोलतात. तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नातं किती चांगल. ओवाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. 2 जीवातून धागा 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 2 जीवातून धागा एक ओविला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. डोरलं काढलं ना अब्दुल कलामांच्या हातावर टेकवलं, जा मोड आणि शिक. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या डोळ्याला पाणी आलं. ताई ज्या दिवशी सर्व्हिसला लागेल, मोठा होईल, त्या दिवशी तुझा दागिना तुला देईन ग. बहिणीनं हात लावला भावाच्या तोंडाला. दादा अरे माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा म्हणून नाही दिला तुला, माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत माघारी द्यावा याच्याकरता नाही दिला. माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना भावा म्हणून हा दागिना तुला दिलाय. अशी बहीण पाहिजे. तू का म्हणे वाव पोटी, बस हृदय मोठं ठेवा. स्वतः करता मागितली जाते ती भीक, इतरांकरता मागितलं जातं ते दान, आणि समाजाकरता मागितलं जातं ते पसायदान. तू का म्हणे वाव पोटी. काय धन्य होण्याची लक्षण आहेत अजून? नाही लटिके वचन नाही, ती माणसं कधी खोटं बोलत नाही. देही उदासी, या देहाचा त्याग करतात. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर
या दोन गोष्टी काही जास्त दिवस टिकतात का? नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंताला पसारा बांधावा लागतो. कुठं घेऊन बसता तुमचा बंगला? 3644 एकर रान होतं तुकाराम महाराज सासऱ्याला. 13 एकर द्राक्ष होती आणि त्यातला 3643 एकर ऊस होता. तरी मारावं लागले. आपला 1 एकर ऊस आहे, तो बी 265, त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना नेत नाही, तरी छताड काढते. ते आमचा ऊस आहे ना, आमचा ऊस. कोणी विचारतं तुमच्या ऊसात? 2.5 कोटीची गाडी असणाऱ्याला मारावं लागले. आपली तर आल्टोच आहे, ती बी गॅस किट केलेली. पेटल दमान चालवा, जरा अहंकारात जाऊ नका. व्यसनाच्या आधीन गेलेलं तण, वासनेत बरबटलेलं मन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीच कुणाच्या फायद्याचं नाही, हे जरा ध्यानात राहू दे. लटिके वचन नाही इकडे घ्यायचा नाही वर. देही उदासीन तो धन्य. अजून जो वैकुंठात ना आला आणि जगाच्या कल्याणाकरता आला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण बोललेले जे ऋषी साच भावे वर्ताया, ही 6 लक्षणं मी तुमच्या समोर मांडली. ती उरलेली 3 चरण आहेत आणि ही धन्य होण्याची लक्षणं. अभंगाचं शेवटचं म्हणजे पहिलं चरण. धन्यते संसारी दयावंत जमीन आता जपून वापरायची. कुणी कुणाशी भांडायचं नाही, वाद घालायचा नाही. अन्नदाना करता पुढे यायचं, एकमेकाला मदत करायची. आधी दुसऱ्याच्या पोटाचा विचार करायचा, मग स्वतःपुरतं जगायचं. आणि जाता जाता मोठ्या प्रेमाने एकदा भजन करून जायचं, अगदी आनंदाने. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. आज जसा 75वा वाढदिवस दादांचा आपण सर्वांनी मिळून साजरा केला, तसा 100वा वाढदिवस सुद्धा याच गावात आपल्या सर्वांच्या साक्षीनं साजरा व्हावा, याच अपेक्षा आणि इच्छा त्यांच्याकडे व्यक्त करतो भगवंताकडे आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. सर्वांनी हात वर करा, सगळेजण, सर्वजण आता असं मस्त पैकी सुंदर. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. ओंकार कृषी सेवा केंद्र, बरोबर ना? ओंकार कृषी. आणि त्यानंतर आपणाला पुढील सूचना आम्ही इथूनच देणार आहोत. तरी सर्व या भक्तगणांना या कार्यक्रमाची शोभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण वाढवलेल्या आहे. आणि जे या आत्ता महाराष्ट्रामध्ये मंदिरा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याच नातेपुतेनगरीमधील सुपुत्र आणि जे महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचा नावलौकिक अलीकडच्या कालखंडामध्ये होतो आहे, असे हरिभक्त पारायण सागर महाराज बोराडे यांचं कीर्तन या ठिकाणी या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन होणारं, त्याचबरोबर आध्यात्मिक विचाराचं त्या ठिकाणी विचाराची शिदोरी तुम्हा सर्व भक्तगणांना या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं दिलेली आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्या गोरड परिवारानं म्हणजेच ओंकार ॲग्रो एजन्सीचे मालक सन्माननीय आबासाहेबजी गोरड आणि कॉन्ट्रॅक्टर धनाजी गोरड या 2 सुपुत्रांनी खरं तर आपल्या आईवडिलांचा कार्यक्रम अमृत महोत्सव आपल्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतला आणि अतिशय आदर्शवत समाज उपयोगी कार्यक्रम राबवून शालेय मुलांना शालेय साहित्य त्याचबरोबर प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी एक सामाजिक अमृत महोत्सव साजरा केला आहे. या गोरड परिवारांचा सुद्धा त्या ठिकाणी शुभेच्छा. आणि यानंतर या कार्यक्रमासाठी आल्यानंतर आता स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे.
परंतु आपण प्रथमतः महिलांना त्या ठिकाणी जेवणाची संधी, स्नेहभोजनाची संधी आपण देतो आहे. तर महिलांनी त्या ठिकाणी बाळूमामाच्या नेहमी भंडाऱ्याला पण आल्यानंतर ज्या जागी त्या ठिकाणी जेवतो किंवा आपण प्रसाद घेतो त्याच जागेवरती आपण महिलांनी प्रथमतः जायचं आहे आणि स्नेहभोजनाचा त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे.